हाय, मी अस्मिता. मी एक क्रोशे आर्टिस्ट आहे. तर आज आपण हे सुपर क्यूट, सुपर इझी क्रोशे बो कसं विणायचं फक्त काही मिनिटांमध्ये ते बघूयात. त्यासाठी मी इथे कॉटन यार्न आणि 3mm हुक यूज केला आहे. फर्स्ट आपल्याला यार्न फिंगरवरती रॅप करून मॅजिक रिंग तयार करून घ्यायची आहे. मॅजिक रिंग तयार केल्यानंतर इथे आपल्याला 6 चैन बनवून घ्यायच्या आहेत. 6 चैन बनवून झाल्यानंतर इथे आपल्याला डबल ट्रिपल क्रोशे विणायचं आहे. डबल ट्रिपल क्रोशे म्हणजे 3 वेळा यार्न हुकमध्ये घेऊन त्यानंतर मॅजिक रिंगमधून यार्न काढून आपल्याला फर्स्ट 2 लूप, नंतर 2 लूप आणि नंतर 2 लूपमधून काढायचं आहे. ज्या पद्धतीने आपण डबल क्रोशे विणतो, ट्रिपल क्रोशे विणतो, त्याच पद्धतीने आपल्याला डबल ट्रिपल क्रोशे हे विणायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही विणू शकताय. तर असंच आपल्याला हे डबल ट्रिपल क्रोशे जे आहेत ते मॅजिक रिंगमध्ये 6 वेळा विणून घ्यायचं आहे. 4 वेळा झाले, अजून 2 वेळा विणून घेते. अशा पद्धतीने आपल्या 6 वेळा डबल ट्रिपल क्रोशे विणून झाले. त्यानंतर आपल्याला इथे 5 चैन विणून घ्यायच्या आहेत. 5 चैन विणून झाल्यानंतर आपल्याला मॅजिक रिंगमध्ये स्लिप स्टिच करून परत 5 चैन विणून घ्यायच्या आहेत. 5 चैन विणल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 6 वेळा डबल ट्रिपल क्रोशे जे आहेत ते विणून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हा क्रोशे बो खूप इझी आणि फक्त काही मिनिटांमध्ये तयार होतो. तर इथे आपण 6 वेळा जो आहे डबल ट्रिपल क्रोशे विणून घेऊयात. 6 वेळा विणून झाल्यानंतर इथे आपल्याला पुन्हा 5 चैन विणून घ्यायच्या आहेत आणि मॅजिक रिंगमध्ये स्लिप स्टिच करून एक चैन बनवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला थोडासा दोरा सोडून दोरा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने नंतर आपल्याला मॅजिक रिंग जी आहे ती क्लोज करून घ्यायची आहे. आता इथे आपण जो सोडलेला दोरा आहे तो फ्रंट साईडने बॅक साईडला असं सेंटरमधून 4 ते 5 वेळा रॅप करून दोन्ही दोऱ्यांची बॅक साईडला गाठ बांधून रिमेनिंग जे दोरे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आणि बघा, फक्त काही मिनिटांमध्ये आपला हा सुंदर क्रोशे बो बनून रेडी झाला आहे. हा बो तुम्ही मल्टीपर्पजसाठी यूज करू शकता, जसं की क्लिपसाठी, रबर टायसाठी, हेअरबँडसाठी.